दुसरीकडे आपण पाहतोय उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे या सुद्धा आपल्या मतदाराचा हक्क बजावण्यासाठी आता मतदान केंद्रावरती दाखल होत आहेत। एकीकडे राज ठाकरे मतदाराचा हक्क बजावण्यासाठी बालमोहन या मतदान केंद्रावर दाखल होत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सपत्नीक आपला मतदाराचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आता दाखल होत आहेत। त्यामुळे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी दृश्य ठाकरे बंधू आज आपला मतदाराचा हक्क बजावतील आणि एकीकडे राज ठाकरे मतदान केंद्रावर पोहोचलेले दादरच्या बालमोहन या मतदान केंद्रावर, तर दुसरीकडे आपण पाहतोय रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळात आपलं मतदान करतील, आपला मतदाराचा हक्क यावेळी बजावतील। कदाचित यावेळी उद्धव ठाकरे माध्यमांशी मतदारानंतर बोलण्याची शक्यताही वर्तवली जाते, कारण आपण जसं पाहिलं की भांडूप या भागामध्ये खरं तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी सुद्धा भाजपवर टीका केली होती। आता उद्धव ठाकरे नेमकं काही भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये मुंबईतली ही दोन महत्त्वाची दृश्ये, एकीकडे राज ठाकरे सहकुटुंब मतदाराचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर बालमोहन या शाळेच्या मतदान केंद्रावर दाखल झाले, तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंसोबत आपला मतदाराचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती दाखल झालेला आपण पाहतोय। त्यांच्यासोबत ठाकरे गटाचेच नेते अनिल परब हेही उपस्थित आहेत। यावेळची लढत ही अत्यंत महत्त्वाची लढत आहे। एकीकडे उद्धव ठाकरे यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावत महाविकास आघाडीचा प्रचार केला, ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांचा प्रचार केला, तर दुसरीकडे राज ठाकरे यावेळी महायुती सोबत आहेत आणि त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केल्याचंही आपण पाहिलं। त्यामुळे यावेळी ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। राज ठाकरे यांनी महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, तर उद्धव ठाकरे आपण पाहतोय यावेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्या उमेदवारांसह खरं तर दाखल झालेले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार जोरदार त्यांनी केलेला आहे। नुकतीच मुंबईमध्ये त्यांच्या एकाच दिवशी प्रचाराचा शेवटचा दिवस असताना 4 सभा पार पडल्या। आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे सुद्धा आता मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। अनिल परब जे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत दाखल आहेत। त्यामुळे एकीकडे राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासह दादरच्या बालमोहन या मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झाले, तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरे हे सुद्धा सहकुटुंब मतदाराचा हक्क बजावण्यासाठी आता मतदान केंद्रावर पोहोचले असल्याचं आपण पाहतोय। आताच्या घडीची सर्वात मोठी दृश्य साम टीव्हीवर आपण पाहत आहात। यंदाची लोकसभा निवडणूक ही खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची अशी मानली जाते। वांद्रेमध्ये आपण पाहतोय उद्धव ठाकरे सहकुटुंब मतदाराचा हक्क बजावणार आहेत, तर राज ठाकरे हे दादरच्या बालमोहन या मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत। 5व्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची दृश्य साम टीव्हीवर आपण पाहत आहात। दादरमध्ये एकीकडे राज ठाकरे सहकुटुंब मतदाराचा हक्क बजावण्यासाठी बालमोहन या मतदान केंद्रावर दाखल झाले, तर दुसरीकडे वांद्रे इथं आपण पाहतोय उद्धव ठाकरे